आपली छानपैकी काकडीची कोशिंबीर करणार आहोत. त्याच्यासाठी ह्या मी 2 काकड्या घेतल्या आहेत आणि ही कोशिंबीर मी दह्याची करणार आहे. तर ह्या 2 काकड्या, त्यानंतर मिरची, दाण्याचं कूट, खोबरं, मीठ, साखर, फोडणीसाठी तूप, जिरं, हिंग आणि मोहरी, एवढंच आहे साहित्य आपलं. आणि आता ह्याच्या मी तुम्हाला टिप्स काय काय सांगणार आहे, की कोशिंबिरीत दही कसं घालतात तेही सांगणार आहे. तर लगेचच्या लगेच वाढायची असेल तर साधं दही घेऊन चालतं, नाहीतर जर आपल्याला ठेवायची असेल किंवा आपल्याकडे पाहुणे यायचे असतील तर ती कोशिंबीर पाण्यातून वाहू नये म्हणून आपण त्याच्यासाठी काय करायचं असतं, काकडी आपण पिळून घेतोच, पण त्याबरोबर दहीसुद्धा आपण फडक्यावर टाकून किंवा चाळणीत टाकून त्याचं पाणी काढून घेतलं की कोशिंबीर एकदम अगदी सकाळी करून संध्याकाळपर्यंत जरी ठेवली तरी ती छानपैकी राहते, आंबटही होत नाही आणि राहतेही घट्ट. अशी एक महत्त्वाची टीप आहे ही. आता मी लगेचच आम्हाला वापरायचं आहे, त्याच्यामुळे मी आत्ता साधी करणार आहे. लगेचच वापरायची कोशिंबीर, त्याच्यामुळे मी साध्या प्रकारानं करणार आहे. आता तुम्हाला मी कृती दाखवते. पहिल्यांदा ह्या आपण काकड्या दोन्ही सोलून घेऊया. काही वेळा आपण जाड किसणीनं किसूनही कोशिंबीर करतो किंवा वेळीवर बारीक चिरून करतो, खटक्यावर करतात, म्हणजे जशी जशी ज्याला जमेल तशी तशी त्याने ती करावी. आता मी तुम्हाला आज वेळीवर चिरून दाखवणार आहे. सुरीनं चिरतात, वेळीनं चिरतात, जसं जसं ज्याच्याकडे साहित्य असेल आणि जसं ज्याला जमेल तसं ते करतात. हे बघा, असं फटाफट आम्हाला ही अशी सवय आहे किंवा वेळीवर चिरायची सवय असल्यामुळे आम्ही वेळीवर चिरतो. अशी छान कोशिंबीर पोळीशी भाताशी मस्त लागते आणि उन्हाळ्यात तरी छान वाटते. एकदम मस्त दह्याची कोशिंबीर आहे. कोशिंबीरीचा बरेच प्रकार आहेत. चिंचगूळ घालूनही करतात किंवा दाण्याचं कूट खोबरं घालून फोडणी घालून अशीही करतात. खमंग काकडी म्हणतात त्याला. 2-3 प्रकारांना आपल्याला कोशिंबीर करता येते. आता ही मी काकडी कशी हे करायची असते ती दाखवते तुम्हाला. त्याला काकडी कोचणं म्हणतात. हे बघा, आम्हाला पहिल्यापासून वेळीची सवय असल्यामुळे मी ते तुम्हाला वेळीवर करून दाखवणार आहे. हे बघा, एकदम छान अशी होते. ज्याला वेळीची सवय नसते त्याने सुरीवर करावी, खटक्यावर करावी, किंवा जाड किसणी घेऊन सुद्धा चालते. अगदी झटकन कोणतरी पाहुणा आलाय तर अशी झटकन कोशिंबीर आपल्याला करता येते. घरात जर साहित्य असेल तर आपण ही कोशिंबीर झटकन करू शकतो. फक्त तुम्हाला ठेवायची असेल तर मी तुम्हाला अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. दही घट्ट करून घ्यायचं चक्क्यासारखं, म्हणजे कोशिंबीर अजिबात पानावरून हलत सुद्धा नाही. तशीही मी दाखवीन तुम्हाला एकदा करून. आत्ता मी तुम्हाला अशी साधी दाखवते करून. त्याला काकडी कोचणं म्हणतात. काकडी कोचायची असं. मी तर सगळी काकडी कोचून घेते. दही तयार करूया. कोशिंबीरीसाठी दही तयार करूया. आत्ता मी तुम्हाला साधंच दही दाखवते घेऊन, म्हणजे चक्का करून दाखवत नाही, तशी पण इथं दाखवीन तुम्हाला कोशिंबीर करून. आता मी हे साधं दही घेतलं, हे चांगलं आपलं घट्ट आहे. यामध्ये आता मी मीठ घालणार आहे. कोशिंबीरीला आवश्यक तेवढं मीठ घालणार आहे. त्यानंतर साखर घालणार आहे, चवीप्रमाणे साखर. दही आंबट नाही आहे, हे बेताचं आहे, तरी पण साखर लागतेच. त्यानंतर हे दाण्याचं कूट थोडं. खोबरं हे काय अगदी हवंच आहे असं नाही, पण आत्ता आहे ताजं, घालणार आहे मी खोबरं. आणि आता हे आपण दही छानपैकी मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे आपली कोशिंबीर घट्ट राहील. त्याच्यासाठी असं दही छानपैकी फेटून घ्यायचं. त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. छान एकदम अशी कोशिंबीर दिसते पण छान आणि लागतेही छान. दह्याची चव घेऊन बघायची आणि म्हणजे जर आणखीन काही मीठ साखर हवी असेल
तर घालता येते. आता हे दही जरी मी कपड्यावर घातलेलं नसलं किंवा गाळणीवर घातलेलं नसलं तरी पण दाण्याचं कूट घातलेलं आहे, त्याच्यामुळे दही काय आपलं वाहणार नाही. नाहीतर एका बाजूला पदार्थात ते सगळं मिसळतं. थोडी साखर हवी आहे. या सगळ्याच्यात पिठी साखर घातली तरी सुद्धा चालते. आता मी जाड साखर घातली पण पिठी साखर घातली तरी सुद्धा चालते. आता मी इकडे तोपर्यंत पळी तापेपर्यंत ही काकडी मी पिळून घेणार आहे. काकडी नेहमी पिळून घ्यायची, म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलं की कोशिंबीर पातळ होत नाही. काही ठिकाणी लोणी लावून किंवा तूप लावून काकडी पिळून घेतात. आत्ता मी ही लगेचच खायची आहे म्हटल्यावर मी फार मोठं काहीच केलं नाही आहे, पण तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगून ठेवते म्हणून मी ते दाखवणार आहे पण तुम्हाला करून. हे पाणीसुद्धा फुकट जात नाही. या पाण्याला मीठ हिंग लावून प्यालं की आपल्याला छान वाटतं. ढेकर वगैरे येतात आणि चांगलं वाटतं. उन्हाळ्यात हे पाणी छान वाटतं. जेव्हा आपण भरपूर काकडीची कोशिंबीर करतो तेव्हा पाणी पण भरपूर येतं आणि मग ते फुकट घालवायचं नाही. त्याचा सरबतासारखा उपयोग होतो आपल्याला. थोडं वाटलं तर त्याच्यात ताक घालायचं. कोशिंबीर मी छानपैकी काढून घेते. त्यात फोडणी घालायची आपल्याला. तडका घालूयाच आधी, तडका आणि मग घालूया. घालणार आहे तुपामुळे एक छान खमंगपणा येतो कोशिंबिरीला. तूप तापलं त्यामध्ये जिरं टाकणार आहे. आणि या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकणार आहे. आणि थोडा हिंग. दह्याची कोशिंबीर म्हटलं की हिंग पाहिजे, छान लागतो. तुपाची फोडणी आणि हिंग. थोडी ठेवते वरून टाकायला फोडणी. अशी ही आता आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे. हे मी कालवून घेते व्यवस्थित. आता हे आपण छानपैकी सर्व करूया. किती छान दिसते बघा. चवीलाही छान आंबट गोड. त्यावर आता मी छानपैकी डाळिंबाचे दाणे घालणार आहे. हा हा, किती सुंदर दिसतंय बघा. उरली आहे तीही वर घालणार आहे, म्हणजे आणखीन त्याला खमंगपणा येईल. एखादी मिरची ठेवूया की झाली आमची दह्याची कोशिंबीर. दही घालून केलेली काकडीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. तर ही मी कशी केली, साहित्य काय काय वापरलं हे तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझे सगळे व्हिडिओ, जुने व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.